नाही त्यांनी ते कसं म्हटलं मला माहित नाही खरं म्हणजे, कारण ते सध्या आमदार राष्ट्रवादीचे आहेत. तेच सांगतायत तिथे येऊन आपल्या कट्ट्यावर येऊन की माझ्या गळ्यामध्ये माननीय नड्डाजींनी रुमाल टाकला, मला त्यांनी प्रवेश दिला, पण तो फोटो अजून समोर आला नाही. म्हणजे किती असं कुणाला पटेल का? एकेकाळी मुख्यमंत्र्याच्या रेसमधले असलेले खडसे साहेब, मी मुख्यमंत्री होणार, 7-7, 8-8 खाते सांभाळलेत त्यांनी त्यावेळेला, आणि त्यांची अशी अवस्था बघून आणि त्यांचं असं सगळं स्टेटमेंट बघून आम्हाला म्हणजे काय आमच्याकडे लोकांना म्हणजे सगळ्यांना मोठा संभ्रम अवस्थेत आहेत की बाबा बोलता काय आहेत. म्हणजे तुम्ही आमदार इकडचे आहात, तिकडे जाऊन म्हणतात दिल्लीला जाऊन 4-5 वेळा खेटे घातले, शेवटी कोणी म्हणतात रुमाल घालून घेतला, बळजबरी घातला, कसा घातला त्याचं त्यांना माहीत कसा घातला. तर पण फोटो बाहेर आले नाही. आता यांच्या बाबतीत असं व्हावं, एक छोटे नेते आहेत का, पण बिचारे इतके गोंधळलेले आहेत सध्या, ते काय बोलतात काय सांगतात याचं मला खरं म्हणजे आश्चर्यच वाटतं. म्हणून मला त्यांना घेणं न घेणं, तर ते जर म्हणतात की आम्हाला अमित भाईंनी हो सांगितलं, माननीय नड्डाजींनी हो सांगितलं, गळ्यात रुमाल टाकला, तर त्यानंतर आम्ही थांबवणारे कोण? आम्ही एवढे मोठे आहोत की माननीय नड्डाजींनी राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं आम्ही त्यांना थांबवू? दावा होता की तुम्ही असं काहीतरी सांगितलं की ज्याच्यामुळं ते नाही होऊ शकलं, तुम्ही अशा काहीतरी धमकावलं, तुम्ही असं काहीतरी प्रचारातनं लांब राहिलं वगैरे. माझा एकही शब्द नड्डाजींशी बोलणं नाही, माझा एकही शब्द या बाबतीत अमित भाईंशी सुद्धा बोलणं नाही, कधीच नाही, कधीच नाही. म्हणजे ते जळगावला आले त्यावेळेला माझ्या या सगळ्याबद्दल तुमची काय भावना आहे, काय भूमिका आहे तुमची? त्यांनी यायला हवं होतं का नको होतं? त्यांनी जायलाच नको होतं असं तुमचं अधिमत आहे का? ते येत आहेत तर तुम्हाला त्यांना घेण्यामध्ये प्रॉब्लेम बघा, ते गेले तर की त्यांना आम्ही काढलं नाही, ते त्यांच्या चुकांमुळे गेले. त्याचं मूळ कारण म्हणजे त्यांचं भोसरी प्रकरण, त्यांनी त्या ठिकाणी जे प्रकरण केलं आणि त्याचे अडकले सामाजिक कार्यकर्ते, आपल्याला माहीत आहे त्या ताईंचं काय नाव, अंजली दमानिया ताई, त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी, कारण त्यांचा आधी खूप वाचलं त्यांच्याबद्दल, त्या अक्षरशः अभद्र भाषेत बोलले, जे असंसदीय भाषेत बोलले, त्यांच्याविषयी घाण बोलले जे बोलायला नको, त्यामुळे त्यांनी त्याचा पिछा पुरवला. त्यातून त्यांचं जे बिंग फुटलं. खरं म्हणजे भोसरी जमिनीच्या बाबतीत त्या दिवशी ते सांगत होते, मला तर आश्चर्य वाटलं की खडसे साहेबांसारखा एवढा ज्येष्ठ नेता की त्यांनी 8-8 खाते सांभाळले, महसूल खातं सांभाळलं त्यांनी. म्हणजे भोसरीची जमिनीची किंमत रेडी रेकनर 27 कोटी काय 30 लाख रुपये आहे, आणि त्यांनी ती जमीन 4 कोटीमध्ये घेतली. म्हणजे मी जमीन घेईल, मी काही भावात घेईल, मी स्टॅम्प ड्युटी भरली आहे, असं चालेल का? तुम्ही